पुणेकरांवर आज अघोषित पाणी कपातीचा निर्णय पुणे महापालिकेने जाहीर केलेला आहे। पुण्यात आज संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद असणार आहे। खरं तर पाणी कपातीची टांगती तलवार पुणेकरांवर असताना आज गुरुवारी शहरभरातील पाणी पुरवठा जो आहे तो पुणे महापालिकेकडून बंद करण्यात आलेला आहे आणि उद्या शुक्रवारी देखील उशिरा पाणी येणार आहे आणि ते देखील कमी दाबाने पाणी येणार आहे। खरं तर पुणे शहरात गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी कपात वारंवार होताना दिसते आणि आज देखील पुणेकरांवर अशाच अघोषित पाणी कपातीचा निर्णय अचानकपणे पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आणि त्याचा फटका आता जो सामान्य नागरिक आहेत त्यांना बसताना दिसतोय। महिलांना या सगळ्या पाणी कपातीचा फटका जो आहे तो आता पाहायला मिळतोय। खरं तर आज पुणे शहरामध्ये दिवसभर पाणी पुरवठा बंद असणार आहे। या सगळ्यांवर ह्या ज्या महिला आहेत, कोथरूडमध्ये मी आलेलो आहे, सुतारदारामध्ये या सगळ्या महिला आहेत ज्यांना आज सकाळपासून या सगळ्या पाणी कपातीचा निर्णयाचा फटका बसतोय। काकू, कधीपासून राहता कोथरूडमध्ये? आम्ही 20 वर्ष झालं कोथरूडमध्ये राहतो। कोथरूड सुतारदारा ढोकळे कॉलनी लेन नंबर 7 मध्ये राहतो आम्ही। आमच्या इथं पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे। पाणी आजचा दिवस आजचं पाणी कपाती आजचं नाहीये प्रश्न। आमच्याकडे वर्ष झालं अजिबातच पाणी येत नाहीये। एक हंडाभर 2 हंडे भरतात पाणी जातं, आम्हाला कुठून लांबून लांबून पाणी आणावं लागतं। इथे सगळे बाहेर कामाला जाणाऱ्या बायका आहेत, धुनी भांडी करणारे, त्यामुळे टँकर कोणी घेऊ शकत नाही। 2-2 हजार रुपये टँकरची किंमत आहे आणि इथले रोड लहान असल्यामुळे टँकरही येत नाही। हा आमचा काहीतरी करून आमचा पाण्याचा प्रश्न पाणी कपात अधिकाऱ्यांना ही आमची मनापासून कळकळीची विनंती आहे। आज पाणी आले ताई? नाही आलं। काय सांगितलं होतं का कोणी की पाणी येणार नाही? हा सांगितलं होतं पाणी येणार नाही, मग गुरुवारी पाणी येणार नाही। हे शेवटच्या गुरुवारी पेपर येत नाहीये, वाचता येत नाही, काही महिला नाही। पाणी आले नाही ना, आज आलेच नाही पाणी। नाही, काय पाणी साठा वगैरे करून ठेवता घरी की आज जमत नाही ना पाणी साठा करायला। पाणी साठा करायला का तेवढं पुरते आपलं काम। हा, प्रेशर असते। पाणी आले ताई आज? नाही, पाणी आज येणारच नव्हतं, हे म्हणजे नियोजित होतं। ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीला सहमत आहोत। म्हणजे पाणी आपल्यासाठी एक दिवस बंद राहायला हरकत नाही, पण जे काय रेग्युलर पाणी येतं ते व्यवस्थित सोडावं एवढंच आहे। कारण जे 1 तास आहे आम्ही तेच खूप बारीक पाणी असतं। पण आज सकाळपासून पाणी आलं नाही, मग आता कसं दिवस? कारण उद्या पण उशिरा पाणी येणार। आता ते तसंच काढावं लागणार आम्हाला। ते पाणी उस्तर तरी तसंच करावं लागणार आहे। मला सांगा की पाणी कपातीचा एक निर्णय जो आहे महापालिकेकडून घेण्यात येणार आहे, म्हणजे जे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाणी येतं कमी आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर टांगती तलवार आहे पुणेकरांच्या। निर्णय बैठकीनंतर होईल, पण पाणी कपात झाल्यावर पुढे काय? अहो, आमचं रोजच झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय त्यांनी सवयच पडली आहे। पाणीच नाहीये आमच्याकडे, किती वर्ष झालं आमच्याकडे। आजी काय म्हणालात? परत एकदा रोजच तसं आहे पाणी कपात झाल्यानंतर अजून आम्हाला काय हाल सोसावे लागणार आहे ते आम्हालाच माहित नाही। आता इतके म्हणजे आले लोकांना नोकऱ्या सोडून महिलांना अक्षरशः ते पाण्याची वेळेमध्ये पाणी करंगळीसारखं बारीक असतं इतकं की ते म्हणजे पडतं का नाही हंड्यात, असं 20-20 मिनिटं एक हंडा लागतो भरायला। आजी आज पाणी नाही आलं का? नाही आलं, मग आता पाण्याचं दिवसभर कसं करणार? आता बसायचं तसं पाण्याची रोज पाण्याची वाट बघायची। 4 वाजतापासून मला सांगण्यात आलं होतं का पाणी कपात होणार? नाही, सांगितलं होतं, पण ते नेहमीच पेपर आल्यामुळे आम्हाला येतं, नेहमीच येते। 1 महिन्यात 3ऱ्या आठवड्यामध्ये दर गुरुवारी पाणी बंद करतात। याची काही पूर्वकल्पना सूचना हो देतात ना पेपरला। खरं तर पुणे शहरातला पाणी पुरवठा आज दिवसभर बंद राहणार आहे, अघोषित पाणीबाणी ज्याला म्हणता येईल। पण कोथरूडकरांची एक वेगळी हैराणी आहे। खरं तर माजी महापौर या कोथरूडमधनं आहेत, चंद्रकांत दादांचा हा सगळा मतदारसंघ आहे, पण इथल्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नेहमी पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। हे त्यांचा रोष जो आहे की प्रत्येक गुरुवारी, म्हणजे दर गुरुवारी जरी पाणी कपात होत असलं किंवा आठवड्यातल्या काही गुरुवारी महिन्यातल्या पाणी कपात होत असलं, पण आम्हाला पाणी कपातीचा सामना जो आहे तो नेहमी करावा लागतोय। आता यांचा हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।